हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. सो आज आम्ही जाणार आहे बाहेर. सो मी तुम्हाला दाखवते मी कुठं चालली आहे. मेन म्हणजे एक सरप्राईज आहे. एक सरप्राईज आहे आमच्यासाठी. मी तुम्हाला दाखवते गाईज थोड्या वेळाने, आणि मग मी तुम्हाला कळवते की काय आहे माझ्याकडे आणि मी काय घ्यायला चालले. मी तुम्हाला थोड्या वेळात सांगते लगेच गाईज. ओके, हाय गाईज, वी आर गोइंग आय एम टू बाय व्हेरी आवर कार. नाही सांगितलंय मी अजून. तू बीप लावून दे. बीप लावल्या जाईल आणि सो गाईज तुम्ही आणि बघून ही घ्या clip जेव्हा माझी मी एक्साइटमेंटची नंतर टाकते परत. हा जेव्हा मी जाईल घ्यायला तर मग तेव्हा तुम्ही बघू शकता की काय घेणार आहे काय नाही. ओके गाईज, थँक्यू. आणि मी तुम्हाला तसं दाखवते की मी काय घेते. हा, सो गाईज आम्ही आता रिक्षामध्ये आहे आणि आम्ही जातोय ती गोष्ट घ्यायला. आम्ही खूप एक्साइटेड आहे आणि आम्ही फायनली घेतोय. आता तिकडे जाऊन कळेल की मी काय घेते नेमकं. पण मी तुम्हाला नक्की सरप्राईज आहे. मला तर माहिती आहे, सगळ्यांना माहिती, पण मलाच नाही माहिती काय विषय. सो बघू आता काय काही नाही, आणि मग मी तुम्हाला तसं दाखवते की आम्ही काय घेतो. पण जायचं कुठे आहे मला तेच नाही माहिती अजून. इट्स लिप 4 पायांचं 4 पायांचं नवीन डॉग तर नाही येते काय माहिती कडे काय आहे. पण मी ऑफिसला आल्यापासून मला हे लोक बोलताय आवर पांढरे कपडे घाल, पांढरे कपडे घाल, म्हणून लगेच पांढरे कपडे घातले. ते बी झाले पांढरे कपडे घातले. आम्हाला माहित नाही अजून काय आहे. आता गेल्यावर कळलं. ओके, सिबलिंग्स येणार आहे. तनुकीला सिबलिंग्स काय तनुकीसाठी सिबलिंग येणार. तिला सिबलिंग येणारे म्हणताय, पण काय माहिती काय आहे. बघते आम्ही, सांगते मी तुम्हाला. काहीच आम्ही आता इथे भावानगरला आहे आणि इथून ती गोष्ट मला पिकअप करायची आहे. सो आम्ही सगळे आलो आहे. प्राजक्ता, आदित्यचे 2 मित्र, लांगड्या आणि ताई आणि मी. आम्ही आलो आहे सगळे. आत्ता रिक्षातनं उतरलो आम्ही. इकडचं एरिया भारी डेव्हलप आहे बघा, बघू शकता तुम्ही. हां, हे कपडे आदित्यची, पॅन्ट माझी, शूज माझे. ही गोष्ट तेवढी पक्की आहे. पण आता आम्हाला पण काही माहित नाही कुठं काय, पण हवा लय भारी चालू आहे. हा, मस्त हवा चालू आहे. इतकी हवा आहे नाही तर. हे बघा एरिया असा आहे. आम्ही आता कुठं उभं माहिती का, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, या सभागृहाच्या इथं उभं आहे आम्ही. अजूनपर्यंत ती गोष्ट आली नाही, तर मी तुम्हाला दाखवते. थांबा थोड्या वेळात. खूप चालू आम्ही दाखवते मी तुम्हाला. गाईज ध्रुवला ना काहीतरी लागलंय डोळ्यात स्केटिंग करताना ना. असं तर नाही वाटत आहे त्याला. चांगलं चोपलेलं वाटतंय मला. इकडं आण डोळा नको. पाहिलं एवढं लागलंय त्याला डोळ्याला. कुठे गेला होता असं आपटायला? असं आपटलं. असा डोळा इथं लाल झालाय गाईज त्याचा. अजून पण वस्तू नाही आली आमची. कधी येते का नाही वस्तू, म्हणजे जीवला गे आमची, पण अजून नाही आली. आता जेव्हा येईल ना मी तेव्हा तुम्हाला दाखवते. एक्साइटेड आहे मी कधी येईल आता. ताई आणि ते तिकडे गेले वाटतं काहीतरी घ्यायला. ते तिकडे गेले, साई म्हणून आहे ना तिथे गेले. ते काहीतरी खायला घ्यायला गेले. बघू आता ते काय आणतं, मला पण नाही माहिती आहे. मी ऑफिसला गेल्यापासून मला काही गोष्टी कळत नाही की काय विषय काय नाही. आता मला कळेल की काय. एक्साइटेड तर मी आहे गाईज, पण नर्वस पण आहे. माझ्या मनासारखं बी पाहिजे ना जे असेल ते. बघू, दाखवते मी तुम्हाला. डेअरी मिल्क पण आणली. गाईज मला भूक लागली म्हणून मला ताईने बघा काय आणले मला खायला. हे पा, आता हे गजर खाऊन घेतो आम्ही. अजून तर काय आलं नाही, यायची वाट बघतोय. बघा पाय हलवत बसली, अजून बी नाही आली हे लोक. आता आम्ही पहिले खाऊन घेतो. हे बघा चिप्स. सो गाईज मी तुम्हाला दाखवत होती की मी काय आलं आहे नवीन गोष्टी आमच्या घरात. सो नवीन गोष्ट आली आहे. प्राजक्ता बंद कर. नवीन गोष्ट आली गाईज. आम्ही गाडी घेतली. ही गाडी घेतली आम्ही. काय नाव आहे हिचं? स्कोडा ऑक्टेविया स्कोडा. मी तुम्हाला पूर्ण दाखवते की काय आतून. हे बघा असं आहे सगळं लिहिलेलं. लाईट आहे तिला खालून, गाडीला लाईट आहे खालून, आणि असं ओपन करायचं. हे पण हे बघा. तनुकीला बसायला जागा पण आहे इथं, काही विषय नाही तिचा. आणि हे सगळं दीदी लाईट बघ ना पुढची. आणि हे बघा असं काय लाईट, पुढची लाईट असं
एक तर मला काही माहित नाही गाडीचं, पण मी एक्साइटेड आहे. दाखवते मी तुम्हाला. हे बघा, टंटडान. बघताय का गाईच केवढी भारी गाडी, कडक गाडी गाईच. हे बघा, दाखवते मी तुम्हाला अजून स्पष्ट. हे बघा, इथं स्पेसियस आहे. मागची डिक्की कॉल, मागची डिक्की मागून उघडते. स्पेशियस आहे खूप. हे बघा, जागा भरपूर आहे, स्पेस इथे बघू शकता तुम्ही. तो असं सगळं आहे. आणि मी आता गाडीत बसते गाईज. हे बघा, हे बघा, मी 1 मिनिट गाडीत बसते, तुम्हाला दाखवते काय विषय. ते काढ रे फोटो माझा, असं व्हिडिओ राहू दे. चालू आहे की बंद आहे? बंद आहे की चालू आहे गाडी? आता गाडी बंद आहे. क्लच दाब ना. पहिला वाला दाबा ना. हे बघा, गाईची गाडी घेतली आम्ही. मस्त वाटतंय, मला चांगलं वाटतंय. हे बघा, लाइटिंग. हे बघा गाईच, लाइटिंग वगैरे सांगते. आणि खाली बॉटमला पण आहे लाइटिंग. आहे बघा, लाईट, इथे लाईट, आणि इथं सगळं, इथे पण लाईट्स आहे. आणि हे असं इथे लाईट. आडवा कर, आडवा कर. अरे बाहेर लाईट. आतमध्ये यांचं डॉक्युमेंटचे कामं चालू आहे, डॉक्युमेंट्सचे. तर ते झाल्यावर मग आम्ही राईडला जाणार आहे बाहेर. आणि उद्या तर मी बाहेरच फिरेल, कारण की आता गाडी आलेली आहे. आमची पहिले झेन होती ना, ती विकल्या गेली, त्याच्यामुळे हे विषय झाला. झेन होती ना पहिले, ती विकल्या गेली. आता ही नवीन घेतली आम्ही. मी खुश झाली आहे, पण अजून मम्मीने नाही पाहिली. मी पण नव्हती पाहिली ही गाडी. आज मी पहिल्यांदा पाहिली गाडी, मीच पाहिली नाही. तिला भारी लाइटिंग आहे ना खालून, अशी पप्पी दिसते ना ती. हे बघा, ती पप्पी दिसते ना गाडी. सॉलिड आहे यार, मला खूप आवडली, खूप मस्त आहे. सो गाईज, आम्ही फायनली गाडीत बसलो आहे. ताई पुढे, प्राजक्ता इथं आणि मी इथं. आणि आम्ही आता जातोय थोडं राईड. एक्साइटेड तर आहे. ताई एकटी बसली पुढे, वचा 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 करत. आणि मी रापची केक. मस्त आहे, खुश आहे. सो गाईज, ज्याची गाडी आहे ना, जो ओनर आहे, त्या दादाने आम्हाला स्वतः सगळ्यांना कॉफी पियायला बोलवलं. त्यांचं शॉप आहे हे, त्यांचं हे शॉप आहे. त्यांनी आम्हाला बोलवलं इथं. आता आम्ही इथं बसून कॉफी पितो, नाही तर काहीतरी थंडगार पितो. खूप चांगलं वाटतंय मला गाईज, खूप भारी वाटतंय. हे काय लागले इथे? सो गाईज, हे या शॉपमध्ये आम्ही आलो आहे यांच्या. आणि यांनी आम्हाला ट्रीट दिलेली आहे. आम्हाला खूप चांगलं वाटलं. यांनी आम्हाला ट्रीट दिली. आम्हाला खूप चांगलं वाटतं. आता याच्यात आम्हाला चॉईस करायचं की कोणतं घ्यायचं. तेव्हा मी पुसून घेते. काय वाटलं मला माहिती आहे. तू पुढे गाडी चालव, मी मागून. गाडी. मला काय वाटतं 8 वाजले की ते बंद झालं असतं आदित्य. मग मी काय खाऊ? तू काय तुमच्या सोबतच खाणार. तू काय? मला नाही माहिती, रोज रोज चिकन बनवता काय जे लोक चिकन खाता. मी एकटी उपाशी भरते आणि घरी जाते. ए बाई, पिऊन घे. कधी मध्ये असं रायडर बरोबर सांग ना तुझा किस्सा सांग. आणि असं ध्रुवला मी सांगितलं होतं काही की मी स्विफ्ट घेतोय, पण त्याला आयडियाच नव्हती की मी ऑक्टिव्हिया घेऊन टाकली. भारी दिसते ना पण लांबून. तुला माहितीये, मी एवढे भारी भारी फोटोज काढले ना ऑक्टिव्हाचे, आतापर्यंत कोणीच नाही काढले सर्वांमध्ये.
गाईज आहे बघा फिशेस, जिथं मी काम करते इथं पण तसंच फिशेस आहे, इथं पण सेम आहे. तीन फिश मेली आहे. नेली आहे. हळू झाला एकदम. मी निकिता पप्पांना सांगून फ्रीमध्ये दिली बरं का fish. बरं का? हा ग बरं का आदित्य? अरे काहीच दिसत नाही, काळं काळं. सो फायनली गाडी आम्ही घरी आणली आहे आणि आम्ही तिची पूजा केली. पहिले तर ताईच्या हाताने झाली, कारण की मम्मीला करायची नव्हती. सो माझ्या ताईने पहिले पुढाकार घेतला पूजेचा, नंतर मी सेकंड पुढाकार घेतला पूजेचा, कारण की मी पण पोरगी येते म्हणून मला करावं लागलं. मी तर असं काही करणार नव्हती, पण ठीक आहे आपली लक्ष्मी आली म्हणून आम्ही करतो. झेन नंतर ही सेकंड गाडी आमची की जी आमच्या घरात आलेली आहे, ती पण स्वतःची, आणि आम्ही खूप खुश आहे. खूप मज्जा आली. प्राजक्ताने पण तिची पूजा केली, कारण की पोरी होत्या, मग तिला पण करून टाकली. आम्ही म्हटलं बाई तू कर पूजा, आपलीच गाडी आहे म्हणून. मग त्यानंतरून आम्ही एक स्कीम केली की तनुकीला पण पाय लावायचे होते, मग तनुकीने पण आमची पूजा केली. खूप भारी वाटलं आम्हाला तनुकीचे पाय आपल्या गाडीला लागले असं. ती पण खूप एक्सायटेड झाली. काय सांगू तुम्हाला, तिला इतकं नवल वाटत होतं सगळ्या गोष्टी, बापरे, कारण की तिच्यासाठी एक फर्स्ट टाईम आहे. गाईज आता फुल फॅमिली आलोय आम्ही इथं आडवागड. आम्ही फुल फॅमिली आलोय गाईज आता ट्रिपला. थोडंसं जातो आम्ही येडी मारून. बाय काका. लक्ष नाही. त्यांनी बघितलं आपल्याकडे. माझी मम्मी बघा कशी नाचते हा. फिशचे पण टाकतात नाही. बाई, इथं कधी पण बातें थोड़ी कच्चे दागों में पिरोली, बातों की रंगोली से मैं खेलूं ऐसे होली में ना तेरा किसी का तू होगा ही तू, क्यों ना तुझे में ही जीतू, के ख्वाबों में जीते जीते बाबरे. If we tried it, we can make it, but don't we ever? सो गाईज आता आम्ही घरी आलोय, सगळं झालंय, गाडी बिडी घेतली आहे. कॉंग्रॅच्युलेशन पप्पा, थँक्यू. सो आता उद्या आम्ही फिरायला जाऊ ना गाईज गाडीवर, तर आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू. कुठं जायचं आपल्याला? सरप्राईज गाईज, सरप्राईज. कुठे? तिकडंच ना, फायनल आहे डिसिजन. गाईज आम्ही तुम्हाला उद्याच कळू की आम्ही कुठं चाललोय, पण तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतं की आम्ही कुठे जाऊ शकतो. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय गाईज.